त्यानंतर ठाकरेंकडनं कायदेशीर लढाईसाठी म्हणून देखील पावलं उचलली जाणार आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये यावर दाद मागितली जाऊ शकते। तसंच गट स्थापन करण्यात आलेला आहे का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असेल। व्हीप बजावण्याच्या आधी गट स्थापन झालेला असेल तर यावर पुढे काही करता येणं हे शक्य नाही, कारण सुप्रीम कोर्टामध्ये यावर फार दाद मागितली जाऊ शकते की असा गट स्थापन करता येऊ शकतो का। 2022 मध्ये शिंदे ज्या वेळेला शिवसेनेमधनं फुटले तर त्यावेळेला जी परिस्थिती होती तीच आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेवर दिसत आहे। यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना फुटलेली आहे। त्यावेळेला शिवसेनेचे आमदार आणि खासदारही फुटलेले होते। जवळपास 12 ते 13 खासदार त्यावेळेला शिंदेंच्या सोबत गेले होते आणि आता पुन्हा एकदा 6 खासदारांचा एक गट हा शिंदेंसोबत जात असल्याचं कळतं। तब्बल 35 मिनिटं झालेली आहेत या बैठकीला सुरुवात होऊन 6 खासदार गैरहजर आहेत। ठाकरेंच्या सेनेच्या बैठकीला 6 खासदार गैरहजर आहेत। जे नाही आले ते गद्दार असं संजय राऊत यांनी या बैठकीत म्हटल्याचं देखील कळतंय। व्हीप बजावून देखील हे 6 खासदार गैरहजर राहिले आणि त्यामुळे या 6 खासदारांना आता कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार असं देखील माहिती मिळते। संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील हे गैरहजर आहेत। नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख हे देखील गैरहजर आहेत। मात्र ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील हे या बैठकीला येतील अशी आशा ठाकरे सेनेला होती, मात्र 6ही खासदार सध्या गैरहजर आहेत। तर बैठक अद्यापही सुरू आहे। 35 मिनिटांपासून ही बैठक इथे सुरू आहे आणि आता काय नेमकी कायदेशीर कारवाई केली जाईल याचा मसुदा तयार केला जात आहे। मात्र या बैठकीमध्ये ते 6 खासदार आलेच नाहीत। ठाकरेंच्या सेनेच्या बैठकीला हे 6 खासदार गैरहजर आहेत। संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर या बैठकीसाठी येतील अशी ठाकरेंना आशा होती आणि म्हणूनच 2 खासदारांच्या या पत्रावर सह्या नाहीत असं सांगितलं जात होतं। मात्र ठाकरेंच्या सेनेच्या संसदीय दलाच्या या बैठकीला 6ही खासदार गैरहजर आहेत। कोणताही त्यांच्याशी संवाद होऊ शकलेला नाही। ओमराजे कालच पुण्यामध्ये दाखल झालेले होते। जे फितूर झाले ते सगळे गद्दार असं विधान संजय राऊतांनी बैठकीमध्ये केलं असं कळतं। जे फुटले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असं देखील राऊत म्हणाले। 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय। ठाकरेंच्या बैठकीमध्ये आता कायदेशीर मसुदा बनवण्याचं काम सुरू आहे। चारच जण खासदार यामध्ये उपस्थित आहेत। संजय राऊत, राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्याकडनं आता या संदर्भात चर्चा केली जात आहे। 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार। ठाकरेंच्या बैठकीत कायदेशीर मसुदा बनवण्यावर सध्या चर्चा सुरू आहे। आता 40 मिनिट होत आलेले आहेत, अजूनही ही बैठक सुरू आहे। जे फितूर झाले ते सगळे गद्दार असं या बैठकीत राऊतांनी विधान केल्याचं कळतंय। कालच्याही पत्रकार परिषदेत आणि आजच्याही पत्रकार परिषदेत संजय राऊत हे चांगलेच गरजले। संजय दिना पाटील आणि संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, भाऊसाहेब बागचौरे या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत। नागेश पाटील आष्टीकर हे देखील बैठकीसाठी गैरहजर आहेत। ठाकरे सेनेच्या संसदीय दलाची गेल्या 40 मिनिटांपासून बैठक सुरू आहे। ठाकरेंच्या सेनेच्या बैठकीला 6ही खासदार गैरहजर राहिले। तर संजय जाधव, संजय दिना पाटील या बैठकीसाठी गैरहजर आहेत। त्यासोबत नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब बागचौरे, संजय जाधव हे देखील या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत। नागेश पाटील आष्टीकर हे देखील गैरहजर आहेत। तर संजय राऊत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे 4च खासदार या बैठकीला हजर आहेत। तर व्हीप बजावून सुद्धा हे 6 खासदार बैठकीसाठी गैरहजर आहेत। त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई करणार या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। 2022 मध्ये 40 आमदार आणि जवळपास 12 खासदार हे ठाकरेंकडनं फुटलेले होते आणि आता पुन्हा एकदा शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का। 6 खासदार या बैठकीसाठी गैरहजर, हे 6 खासदार फुटलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा एक आणखी मोठा धक्का। पक्ष फुटीवर आता शिक्कामोर्तब होताना दिसते, कारण बैठक सुरू होऊन तब्बल 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालाय, तरी देखील हे 6 खासदार अद्याप या बैठकीला पोहोचले नाहीयेत। संजय जाधव, संजय दिना पाटील या बैठकीला गैरहजर आहेत। तर ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, भाऊसाहेब बागचौरे हे देखील या बैठकीला अनुपस्थित आहेत। ठाकरेंच्या बैठकीला 6 खासदार गैरहजर आहेत। 2022 मध्ये 40 आमदार शिंदेंच्या सोबत गेले, त्याचबरोबर 12 खासदारही शिंदेंच्या सोबत गेलेले होते आणि आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट। ठाकरेंकडे असलेले 6 खासदार फुटलेले आहेत। हमारे पार्टी पर लोग चुनकर आते हैं, हम मेहनत करते हैं, उद्धव ठाकरे मेहनत करते हैं और आप लोग उनको किडनैप कर रहे हो, हाईजैक कर रहे हो। ये कौन सी डेमोक्रेसी है?
नरेंद्र मोदी जी विदेश में जाकर बड़ी बड़ी बातें करते हैं। देश में क्या चल रहा है देखिए आप पहले। तो आज देखिए आज की बात बस इतनी है अरविंद जी कि आज आपने जो व्हिप बजाया है, व्हिप दिया है सबको, हम इंतजार करेंगे। हाँ, और तुरंत एक्शन शुरू होगी। ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 6 खासदार गैरहजर, पुन्हा एकदा शिवसेनेत फूट। यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। संजय जाधव, संजय दिना पाटील या बैठकीला गैरहजर आहेत। ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख हे देखील गैरहजर असल्याचं कळतंय। 6 खासदार आजच्या बैठकीला गैरहजर। ठाकरेंच्या बैठकीला 6 खासदारांची गैरहजेरी म्हणजे पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये फूट। 6 खासदार ठाकरेंचे फुटलेले आहेत। त्यानंतर आता ठाकरे गटामध्ये देखील हालचाली सुरू झालेल्या आहेत। कायदेशीर बाबी तपासून घेतल्या जात आहेत। कायदेशीर मसुदा सध्या या बैठकीत तयार केला जातोय। या खासदारांवर आता काय कारवाई होणार, काय कारवाई केली जाणार, काय कायदेशीर पावलं उचलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर या बैठकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमक पवित्रा स्पष्ट केलेला होता। पक्ष तोडला तर आम्ही तुम्हाला तोडू असं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं। फुटला त्याला तोडवा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक अशा मोडवर फुटणाऱ्या खासदाराला धडा शिकवणार, त्यांच्या मतदारसंघामध्ये राडे करणार असं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं। व्हिपचं उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे सेना आजच नोटीस पाठवणार आहे। तातडीने नोटीस पाठवण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट। व्हिपचं उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे सेना आजच या खासदारांना नोटीस पाठवणार आहे। तातडीनं नोटीस पाठवण्यासाठी आता प्रक्रिया सुरू आहे। कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत, तसंच मसुदा या संदर्भातला तयार केला जात आहे। जे फुटले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असा इशारा आधीच संजय राऊत यांनी दिला होता। पत्रकार परिषदेत व्हिप बजावून देखील 6 खासदार